स्वामी समर्थ. पैसा भरपूर आहे, येतोय, पण टिकत नाही आहे. कोणत्या ना कोणत्याने मागे जातो. म्हणजे लक्ष्मी स्थिर नाही आहे. सगळं करताय, उपाय करताय, सगळं करताय, पण लक्ष्मी स्थिर नाही. घरात एक रुपया टिकत नाही आहे. मग तेंड आला की ठणठण गोपाळ. हे खासकर पगारवाल्यांचा हा प्रॉब्लेम असतोच. बिझनेसवाल्यांचा ठीक आहे, त्यांचं चालून जातं, पण पगारवाल्यांचं 50 तारखेपर्यंत सगळे ठणठण गोपाळ होतात. हा सगळ्यांच्याच घरी प्रॉब्लेम आहे. मग काय करायचं तुम्ही? तुमच्या देवघरामध्ये जिथे आपण नेहमी सेवा करतो तिथेच, जिथे आपण देवघरावर समोर बसून सेवा करतो, देवघरात 2 डबे ठेवायचे. एकात तुम्ही कमीत कमी 1 रुपयाचे 30 कॉईन ठेवा, 10 रुपयाचे 30 कॉईन ठेवा किंवा 2 रुपयाची, यथाशक्ती तुम्हाला जमल ते कॉईन तुम्ही घ्या. आणि रोज तुमची जी पूजा वगैरे झाली की 1 कॉईन घेऊन दुसऱ्या गल्ल्यात टाकायचे. असं करायचं. असे 30 दिवस पूर्ण ते कॉईन त्या गल्ल्यात गेले की ते 30 दिवसांनी ते त्या गल्ल्यातले जे काय पैसे असतील, 300 रुपये असतील, 30 रुपये असू, जे काय असेल ते सगळं तुम्ही मंदिरात जाऊन भगवंताला अर्पण करायचे. असं तुम्ही 3-4 महिने करून बघा. घरात लक्ष्मी येईल पण, ती स्थिर पण राहील. ऑटोमॅटिक तुमचे खर्चाचे कंट्रोलमध्ये येतील आणि फालतू खर्च करणंही थोडंसं बंद करा. ते तुमच्या हातात येते. ते तुम्ही करून बघा. तुम्हाला चांगले परिणाम भेटतील. घरात लक्ष्मी स्थिर राहील आणि मनही शांत राहील. श्री स्वामी समर्थ.